श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कोणत्याही भक्तास, कोणत्याही साधकास जे लोक पूजापाठ करतात त्यांना हे कसे माहीत पडेल की त्यांच्याजवळ कोणती दिव्य शक्ती येत आहे? भक्त हो, तुम्हाला असे कसे माहीत पडेल की इष्ट देवतेची सकारात्मक ऊर्जेची शक्ती किंवा तिचा वास तुमच्या आसपास किंवा तुमच्या शरीरात होत आहे? मग ती तुमची इष्ट देवता कोणतीही असो, जसे की श्री स्वामी समर्थ महाराज, श्री हनुमान महाराज, श्री हरी विष्णू, श्री शिवशंकर असो अथवा कोणतीही अन्य देवी देवता असो, जेव्हा शक्ती तुमच्या जवळ येत असेल तर तुम्हाला या शक्तीचा कशा प्रकारे आभास होईल त्याची काही लक्षणे असतात. तर मंडळी, मी अशी 7 लक्षणे सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही हे जाणू शकता की तुमच्याजवळ 100% कोणत्या देवीची अथवा देवतेची शक्ती तुमच्या जवळ येत आहे, तिचा वास तुमच्यात होत आहे किंवा त्यांचा काहीतरी अंश किंवा कोणीतरी दूत तुमच्या जवळ येत आहे. तर मंडळी, ती लक्षणे काय असतात ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे लक्ष देऊन ऐका, ज्यामुळे तुम्हाला एक एक गोष्ट खूपच सविस्तर समजेल. हा खूपच ज्ञानवर्धक व्हिडिओ आहे. तुम्हालाही कधी कधी असे वाटत असेल की तुम्हाला असे जाणवत असेल मला कशाची तरी जाणीव होत आहे किंवा मला अशी स्वप्न पडतात आणि आजही मला असे भास होत आहेत किंवा मग मला असे आवाज येत आहेत इत्यादी. तर काय माझ्यासोबत काहीतरी आहे का? तर या सर्व गोष्टींच्या विषयीचीच आज आपण माहिती पाहणार आहोत, तुमच्या शंकांचे निरसन करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहिती फारच सुंदर आहे. 1. ज्या व्यक्तीजवळ कोणत्याही देवी देवतांची कोणतीही शक्ती अथवा अंश किंवा दूत त्याच्याजवळ येतात तर त्या शक्तीचा सर्वात प्रथम असा अनुभव येतो की पूजा करतेवेळी त्या व्यक्तीचे डोळे जड होतात. मग जेव्हा तुम्ही मंत्रजप ध्यान करता त्यावेळी त्या व्यक्तीस खूप मोठ्याने जांभळ्या येऊ लागतात आणि शरीरावर म्हणजेच खांद्यावर कोणीतरी भारी वजन ठेवल्याप्रमाणे बसलेले त्यांना जाणवू लागेल. त्यांचे पूर्ण शरीर खूपच जड होऊन जाईल आणि पूर्ण अंगात झटके, शिरशिरी जाणवू लागेल, अंगावर काटा येईल. तर हा पहिला संकेत असतो ज्याने की तुम्ही हे माहीत करू शकता की तुमच्या इष्ट देवतेच्या त्या दिव्य शक्तीचा तुमच्या शरीरात वास आहे. मंडळी, दुसरे लक्षण असे आहे की तुम्हाला अचानकपणे कोणता तरी सुगंधित वास येऊ लागेल. ज्या प्रकारच्या देवी देवतेंची शक्ती तुमच्यापाशी असते अगदी त्यांच्या संबंधित सुगंध येण्यास सुरुवात होईल. तुमच्यापाशी कोणी गंधर्व शक्ती आहे किंवा कोणत्या देवीची शक्ती आहे तर त्याचाच संबंधी तुम्हाला सुगंध जाणवू लागेल, जसे की कोणत्या गुलाबाचा, चमेलीच्या प्रमाणे सुगंध येतो. तर हेही एक लक्षण असते. मंडळी, तिसरे महत्त्वाचे जे लक्षण आहे ते असे आहे की तुम्हाला स्वप्नांमध्ये देवी देवतींचे दर्शन होण्यास सुरुवात होते. तेव्हा मग कोणत्या तीर्थक्षेत्राच्या मंदिराचे दर्शन होणे. तर मंडळी, कधी तर तुम्हाला स्वप्नामध्ये असेही जाणवते की आपण कुठेतरी आकाशात उडत कुठेतरी जात आहोत, कोणत्या तरी तीर्थस्थानी जात आहोत. सुंदर नैसर्गिक दृश्य तुमच्या नजरेस पडत आहेत आणि तुम्हाला खूपच मनमोहक आनंद प्राप्त होत आहे. तर हे लक्षण देखील जास्तीत जास्त त्याच भक्तांसोबत आढळून येते ज्यांच्यासोबत कोणती तरी दिव्य शक्ती वास करते आणि त्यांना त्याचा पूर्वाभास होतो. चौथे लक्षण मंडळी असे आहे की तुमचा जो स्वभाव आहे, चरित्र आहे, तुमचे जे जीवन चरित्र आहे त्यात हळूहळू परिवर्तन आढळून येण्यास सुरुवात होईल. तुमच्या जन्मापासून जसे की तुम्ही वाढत गेलेले आहात तेव्हा तुमचा स्वभाव काही वेगळा होता, पण ती व्यक्ती जी असते तिचे चरित्र पवित्र व चांगले, आदरणीय होण्यास सुरू होते. म्हणजेच की ती व्यक्ती खूपच चारित्र्यवान बनू लागते. ती यापुढे कोणासोबत फसवी व कपटी वृत्तीने वागणार नाही, कोणाला वाईट बोलणार नाही आणि कोणाविषयी कोणताही वाईट भाव, विचार त्या व्यक्तीच्या मनात उत्पन्न होणार नाही. सर्वांना एक समान पाहू लागेल, सर्वांच्या भल्यासाठीच विचार करू लागेल. तर हे एक काहीतरी त्या व्यक्तीसोबत कोणती तरी दिव्य शक्ती असण्याचा एक संकेत आहे. 5वे लक्षण हे आहे की अचानकपणे पूजा करतेवेळी कोणता तरी आवाजही तुम्हाला ऐकू येऊ शकतो.
तुम्ही झोपेत आहात, तुम्हाला अचानक कोणाचा आवाज ऐकू येऊ शकतो अथवा कानी पडला असे जाणवू लागेल. कधी रस्त्यात एकटे चालत आहात आणि अचानक तुमच्या कानी कोणी तुम्हाला आवाज दिल्याचे तुम्हाला जाणवते, तर हे एक लक्षण असते. 6वे जे लक्षण असते ते असे असते की त्या साधकाला, त्या भक्ताला पूर्वाभास होण्यास सुरुवात होते. त्याला अचानक कोणती घटना घडण्यापूर्वीच त्याला त्या घटनेसंबंधित काहीतरी नक्कीच पूर्वाभास होतो की तुमच्यासोबत हे घडणार आहे. तर पूर्वाभास त्याला पहिल्यापासूनच समजून येते की कदाचित त्याच्यासोबत काही असे घडणार आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत असे घडून येणार आहे. आणि या शक्तीच्या जोरावरच काही भगत, पंडित आणि योगी पुरुष व्यक्ती जेव्हा कोणी सामान्य व्यक्ती त्यांना आपल्या अडचणी सांगत असतात तेव्हा त्यांच्यासोबत काय घडणार आहे याविषयीची माहितीचा पूर्वाभास त्यांना होतो आणि ते तुम्हाला याविषयीची कल्पना देतात व त्यावरील उपायही सांगतात. तर हाही एक मोठा संकेत आहे की ईश्वरीय शक्ती त्या व्यक्तीसोबत असल्याचा. आणि जे 7वे आणि अत्यंत महत्त्वाचे लक्षण आहे की पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी त्या व्यक्तीला झोपेतून अचानक जाग येते. ज्या व्यक्तीवर कोणत्या देवी देवतांची शक्तीची कृपा होते तेव्हा त्या व्यक्तीला हळूहळू पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्याच वेळी जाग येण्यास नक्कीच सुरुवात होतेच. पण यातही मंडळी ही घटना याच व्यक्तींच्या सोबत घडते जे लोक रात्री वेळेवर झोपत असतात. पण जर कोणी रात्री 2-3 वाजता झोपत असेल तर त्या व्यक्तीस हा अनुभव कधीच येऊ शकत नाही. हा फरक मात्र तुम्ही लक्षात घ्या. आणि यासाठी तुम्हालाही वाटत असेल की तुमच्यासोबत कोणती दिव्य शक्ती आहे की नाही, तर एक हा उपाय करून तुम्ही अवश्य पहा. तुम्ही रात्री वेळेवर झोपून तुम्हाला पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येत आहे की नाही आणि महिन्यातून कमीत कमी 20 ते 21 दिवस असे तुमच्यासोबत होते, तर तुम्ही हे समजून जा की कोणी दिव्य शक्तीची कृपा तुमच्यासोबत अवश्य आहे. तर मंडळी, या प्रकारचे संकेत याचा पूर्वाभास करून देतात की तुमच्यासोबत कोणती तरी दिव्य शक्ती आहे. कोणी देवाची, तुमच्या इष्टदेवतेची दैवी दिव्य शक्ती तुमच्यासोबत नक्कीच आहे. तुमच्यासोबत कोणत्या देवी देवतेची कोणती सकारात्मक ऊर्जा वास करत आहे, तुमच्यासोबत ती चालत आहे, जे की तुमची बरीचशी कामे पूर्ण करत आहे. तुम्हाला तुमच्यावरील संकटातून, तुमच्यावरील अडचणीतून तुम्हाला बाहेर काढण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. तर मंडळी, आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हाला नक्की कमेंट करायची आहे आणि कमेंटमध्ये काय लिहिणार? जय जय स्वामी समर्थ हे लिहिल्याशिवाय तुम्ही समर्थांशी कसे जोडले जाणार? तर मंडळी, कमेंट ही नक्की करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला अजिबात विसरू नका. भेटूया नवीन विचारांसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ.